तर नवीन इमारतींमध्ये 50% घरं ही मराठी माणसांसाठी आरक्षित ठेवा। ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी राज्य सरकारकडे ही मागणी केली। मुंबईत मराठी माणसांची लोकसंख्या कमी होते असंही त्यांनी म्हटलं होतं। मात्र पत्राचाळीत कमिशन खाल्लं तेव्हा मराठी माणूस आठवला नाही का? आशिष शेलारांनी अनिल परब यांच्या वक्तव्याचा या शब्दात समाचार घेतलाय। तर निवडणुका जवळ आल्यावर ठाकरे गटाला मराठी माणूस आठवतो अशी टीका संजय शिरसाटांनीही केली आहे। पण मुंबईत मराठी माणसाला घर मिळाला पाहिजे यासाठी मी आज नाही गेल्या वर्षीच अशासकीय बिल हे मी सादर केलं होतं विधान परिषदेच्या अधिवेशनात। ह्या अधिवेशनात त्याच्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। या अधिवेशनात मी ही मागणी करणार आहे की मुंबईतल्या मराठी माणसाला 50% घरांमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे। ही माझी मागणी जर सरकारने मान्य केली, मराठी माणसाला मोठ्या प्रमाणात घरं मिळू शकतात आणि मराठी माणूस मुंबईत राहू शकतो। गेल्या 25 वर्षात मुंबई महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता ठाकरे कुटुंबियांकडे होती, उद्धवजींकडे होती, पण मराठी माणसाच्या घराच्या निर्मितीसाठीची कुठली योजना, कुठली तरतूद, कुठलं धोरण, कुठलं तूट आणि कुठला विषय हा त्या ठिकाणी त्यांनी मांडलेला नाही। जर एवढंच मराठी माणसांच्या घराबद्दलची तुम्हाला चिंता असेल तर मोहम्मद अली रोडवर निर्माण होणाऱ्या नवीन इमारतींच्या विकासामध्ये 50% मराठी माणसाला घरं देण्याचा प्रस्ताव तुम्ही ठेवणार का?